नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता आम्ही सगळे झालेलो आहे रेडी शेतात जाण्यासाठी. मिस्टरच्या हातामध्ये सामान आहे. आम्ही शेतात चाललेलो आहे आणि कशासाठी चाललेलो आहे ते समोर मी तुम्हाला सांगणारच आहे. आणि गुड न्यूजची बातमी. चला कंटिन्यू या ब्लॉगमध्ये सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे. चला मग आपण निघूया आता. मुलं बिलं सगळे लेकरं बाळं सगळे निघालेले आहे. चला मग आता बघत राहा आणि सगळं. चला आम्ही चाललो शेतात सामान घेऊन. हे बघा, हे एक थैली, ते एका थैलीत. दादू इकडे पाय हाय कर. आम्ही शेतात चाललो म्हणा. कशाला चाललो आपण शेतात? पूजासाठी. कशाची पूजा आहे रे दादू? कशाची पूजा आहे? फ्रेंडला सांग ना. हे पहा आम्ही रस्त्याने चाललो आता. बाकीचे तिथे थांबले, गाडीतून आलो. आता आम्ही चाललोय आमच्या शेतामध्ये. थोडं दूर आहे. काय खांदायची? विहीर खांदायची का? त्याची पूजाला चाललो का आपण शेतात? त्याचं सांगितलं आमच्या बाबू ना तुम्हाला. ते बघा कसा पळतोय आमचा बाबू. मोठा बाबू, लहाना बाबू. आणि आमच्या बारक्या पोरी घरीच ठेवल्यात, आम्ही आणल्या नाही. आणि ही सासूबाई आहे मागची, ही जाऊबाई आहे मोठी. आता लहानी यायची राहिली, ती पण रस्त्या नाही. आम्ही चाललो दोघे जणी आणि लोक आलेले. आम्हाला जरा लेट झाले. आता रात्र पण व्हायला लागली. जेवढं जेवढं होईन तेवढं तुमच्यावर शेअर करू तुम्हाला. आता कसं आहे, दिवस माळवायला लागलाय आणि वाजलेले हे 6 वाजले. काय करू 6 का 6:30 मला पण फिक्स टाईम माहिती नाही आहे. घरी येऊन निघायला आम्हाला, आम्ही सगळं आवरून ठेवलं होतं. पण जो आमचा JCB वाला आहे ना, तेच लोक आले नव्हते लवकर. त्याच्यामुळं आम्हाला लेट झालं. लेट झाले त्याच्यामुळं मग आम्ही घरचे कामं सगळे आवरले आणि निघलो आम्ही शेतामध्ये पूजा करण्यासाठी. मग सगळे कामं वगैरे आवरून घेतले. म्हटलं जाऊया, टाईम झाला तरी पण चालेल, पण आता टाईम भरपूर झालेला आहे आणि रात्र जर झाली तर मग मी जे होईन तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर करू या पूजाचं. चला मग आता चाललो आम्ही. थोडं दूर जायचं शेतात चालत, आमच्या जास्त नाही आहे. हे बा आमच्या बाबूल कसं उचलून घेतले भावान त्याच्या, नाही का रे? मजा वाटायला लागली का? हा दगड पडसान, फक्त खाली दगड पाहून चला, नाही तर खालचा पडायचा आणि वरचा पडायचा. दोघं पडायची तुम्ही. हा चला चला. काय झालं असं? मग आता टाइम पण भरपूर झाला ना बाई. हे पाना पाय केला होता ना मी, शूट धावलं होतं म्हणलं. आमच्या दादूला उचलून घेतले भैयानं. फक्त खाली पाहून चला, पडसान तुम्ही. रस्ता सोडाय की कोण चालताय की कोण? इकडून चाल ना खाली होऊन बाळा. काटे टोचन पाया घ्यात, त्याला पाडशील आणि तू पण पडशील. हे बघा मेंढ्या. आता आमचा बाबू खाली चालायला लागलाय, थकलाय मोठा बाबू. हे पा मेंढ्या कशात पळू राहिल्या. चारणं चालू इथं, म्हणजे वावर खाली झालं ना, तर मेंढ्याला चारायला देतात आमच्याकडे. असं आहे. काय झालं बाळा? हा मेंढ्या पण धावल्यात ना. तुला धावलंय, तू पाठीमागं पाय ना. हळू चाल फक्त. ये बा आमच्या बाबूला असं उचलून घेतलंय. सगळे इकडं आहे तिकडं क्रॅन येऊ राहिलंय. आणि आमच्या बाबूला आमच्या शेतातली माती आवडली, म्हणतो लय चांगली मम्मा. घरी आपलं घरी कशाला न्यायची? तिकडं क्रॅन येऊ राहिले शेतात. आम्ही अजून पोहोचलोच नाही जिथं आम्हाला विहिरीची पूजा करायची तिथं. काही पाठीमागं काही पुढं सगळेजण असे काही चाललेले आहे आणि उशीर. हे बघा असं आभाळ झाले. रात्र आता पूर्ण दिवस माळवायला लागले. लवकर पूजा करायची आहे, लवकर जायचं. बघा तो पळतोय समोर JCBला बघायला. आमचा लहाना बाबू थकला, त्याला घेतले उचलून. मला चालायला आहे ना व्यवस्थित, कारण की धसकट आहे, चालायची सवय राहिली नाही. पडशीन बाळा, सांभाळून. पायात घुसत असते धसकट म्हणलं. चप्पल पाहून पाय टाक, सोपं नाही आहे. हे पाय इथून आलो ना, आली रेसिपी ना. आम्हाला लेट झाले. खाली धसकट पाय बाळा, पळू नको जास्त.
आम्ही निघालो शेतामध्ये बघू शकता भरपूर अंधार झाला होता आणि आम्हाला लेट झालं होतं कारण की JCPच लेट आली होती. आता तुम्हाला सांगूनच टाकते कशासाठी आलो होतो. करायची होती आम्हाला पूजाचं इयर आम्ही नवीन खंदू राहिलो म्हणून त्याच्यासाठी पूजा करायची होती. मग सगळी फॅमिली आली होती. फक्त आमच्या छोट्या 2-3 मुली नव्हत्या आल्या कारण की गाडीमध्ये बसत नव्हतं. त्याच्यामुळं सगळेजण तिथं जमा झाले. म्हणजे माझ्या दादाचे फ्रेंड पण होते, त्यांनी अगोदर पूजा केली आणि सगळ्यांनी एकेकाने पूजा वगैरे केली. नारळ आणले होते ते पण फोडले. आता कसं आहे नवीन विहीर खांदायला लागली तर अशी काही पूजा करतात. तर मग अशी काही पूजा केली. आता गावी होतो त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया. आणि सगळेजण थांबलो होतो आणि छोटी जाऊबाई तिला जरा लेट झालं होतं यायला. मग तिनं नंतर केली लास्टला पूजा, पण ते काही शूट झालं नाही बरं का करणं, कारण की आम्ही तिकडं बाजूला होतो आणि मोबाईल माझ्या मुलाकडं होता आणि माझ्या मुलानंच केलं शूट. जेवढं होईल तेवढं कर म्हटलं. पहिलं नारळ फोडलं, त्याला गुलाल वगैरे टाकला आणि तिथं आमचं विहिरीचं काम चालू केलं आहे. म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया, गावी आले म्हणून कशी पूजा करतात काय. आता हे माझे सासरे भाऊ आहे, त्यांनी पण फोडलं मग नारळ. सगळ्यांनी एक एक करून 5 नारळ आणले होते. 5 नारळ फोडले, अगरबत्त्या वगैरे असं काही पूजा करतात आमच्याकडे. आणि लगेच चालू करणार ते विहिरीचं काम. JCP यायला लेट झालं म्हणूनच अंधार वगैरे खूपच पडला होता. बघू शकता. म्हटलं व्हिडिओ शूट करणं होतं का नाही, पण JCPचा लाईट होता त्याच्यामुळं जेवढं शक्य झालं तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर केलं बरं का. अशी काही पूजा होती आणि खूप खरंच आनंदाची बातमी आहे. आपल्या शेतामध्ये पाणी झालं तर ही खूपच आनंदाची गोष्ट असते. जे शेतकरी त्यांना तर माहीतच आहे. आता आम्ही गावी राहत नाही, आम्ही इकडं मुंबईला राहतो, पण कधीतरी गावी गेलो शेतातले कामं वगैरे ते आम्ही करतो, कारण की आम्हाला शेत असल्यामुळं सगळंच करावं लागते. आणि मला पण येतं बरं का काम वगैरे करता शेतातलं. मी गावाकडचीच आहे आणि तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं असेल तर मी नक्की तुमच्यासाठी ब्लॉग बनवेल बरं का. माझं गाव वगैरे सगळं सांगेन. मग माझे मिस्टर पण शूटिंग वगैरे करत होते आणि मुलांनी पण सगळी शूटिंग केली होती. एक एक करून सगळ्यांना, जे मोठे त्यांनी सगळ्यांनी नारळ वगैरे फोडले आणि मग नंतर अगरबत्ती आणि म्हटलं हळदी कुंकू ते वाहिलं. आम्ही नंतर बायाने नंतर केलं. मग सासूबाई पण बसल्या होत्या बाजूला आणि आम्ही दोघ्या जाऊन, माझी छोटीवाली जाऊ लेट आली होती. जरा लेट झालं होतं तिला यायला, त्याच्यामुळे ती शूट करणं झालं नाही. मी तुम्हाला याच्या अगोदर बोललेलेच. आणि हे आमचा सुरुवातीच्या जो क्लिप घेतली होती आमच्या बाबूचं तुम्ही बघितलंच. आमचा बाबूला खूप बोलतो बरं का. तुम्हाला जर त्याचं बोलायचं जर व्हिडिओ बनवायचा असेल, आता मी गावी परत जाणार आहे. 2-3 दिवसासाठी मी मुंबईला आले, पण ते नक्की तुमच्याबरोबर मी शेअर करा. आणि ह्या मोठ्या जाऊबाई आहे. मग सगळ्यांनी नारळ वगैरे फोडले माणसानी. म्हटलं चला आपण हळदी कुंकू आणि अगरबत्त्या वगैरे लावून घेऊया आणि पूजापाती आपल्या हातानं पण करूया. तर मग लगेच आम्ही हळदी कुंकू लावायला घेतलो आणि एक एक जणांनी म्हणजे त्यांनी लावलं, नंतर मी लावलं आणि खूपच आनंद होतो आहे बरं का. असं काही नवीन गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडली तर आनंद होतो सर्वांना. तसा आम्हाला पण आनंद झाला बरं का, कारण की आपलं पाणी व्हायला लागलं. म्हणजे तुमच्या आशीर्वादाने लवकर आमच्या विहिरीला पाणी लागू द्या असं. तसं आम्ही पाणी बघूनच विहीर खणणं चालू केलेली आहे, म्हणजे कुठं पाणी असते म्हणून. हे आमच्या अगोदरच ती प्रोसेस झालेली आहे. तेव्हा मी नव्हते गावी, मी इकडं होते मुंबईला. मग इथंच आम्ही ठरवलेलं आणि आम्ही तयारी वगैरे दुपारच्या 4 वाजेपासून केली होती. लवकर जाऊया म्हटलं, शूट वगैरे व्यवस्थित करूया. पण JCPवाला खूपच लेट आला, त्याच्यामुळे आम्हाला खूपच लेट झालं. पण मग लेट का व्हायना, पण मग आम्ही गेलो. म्हटलं चला आपण जसं होईन तसं शूट करूया. जसं होईन तसं सगळं काही शूट केलं. आणि कसं आहे ना, घरी स्वयंपाक वगैरे करून आरामशीर आलो होतो. म्हटलं की तितकं टाईम होईना, आपण हे सगळं आवरून घेऊ आणि नंतर मग जाऊया घरी. तर हे सगळं आवरायला भरपूर वेळ गेला, कारण की ही पूजापाती सगळ्यांनी एक एक जणांनी केली. नंतर वंदन वगैरे घेतलं. वंदना घेताना मग ते शूटच केलं नाही बरं का. म्हटलं चला आपण चांगले कामं करणं चालू आहे तर वंदना घेतलीच पाहिजे. पूजा वगैरे झाली, मग वंदना वगैरे घेतली, पण ते शूट केलं नाही मुलानं माझ्या. सगळेजण बसले होते शांततेत, मग ते शूटच नाही हे झालं. नंतर मग तिकडं शेतामध्ये गेलो, तिकडं पण आम्ही अगरबत्त्या वगैरे लावल्या. मग आता कुंकू वगैरे घेतलं तर सगळ्या जणाला कुंकू वगैरे लावले. एकूणमेकीला सासूबाई होत्या बाजूला बसलेल्या आणि आम्ही दोघ्या जणी जावं. त्या मोठ्या आहे, मी 2 नंबरची आणि एक छोटीवाली 3 नंबरची. ती नंतर आली. थोडं तिला लेट झालं यायला, ती शेतामध्ये होती त्याच्यामुळं जरा तिला लेट झाला.
मग अशी काही पूजाची सुरुवात केली होती. पूजा वगैरे सगळी झाली आमची व्यवस्थित लगे पार पडली आणि खूप आनंद होतो. सगळेजण, सगळा परिवार आमचा खूपच एवढा. तुम्हाला जर आमचा परिवार केवढा आहे काय ब्लॉग जर बघायचा असेल तर मला कमेंट करा, मी सगळं तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि असं काही नाही, आमच्या घरच्याला सगळ्यांना ब्लॉगमध्ये यायला आवडते, त्यामुळं मग सगळ्यांची रजामंदी घेऊनच हा ब्लॉग काढणं चालू आहे. फ्री वातावरण आहे, असं काही नाही आमचं की असं नाही करायचं तसं नाही करायचं. मर्यादामध्ये राहून सगळं काही आमच्या घरामध्ये बायकांना असं फ्री आहे, एवढं काही स्ट्रिक्ट नाही आहे. पण मग सगळं असं शूट केलं, माझ्या पोरानंच केलं जेवढं होईल तेवढं. आणि समजून घ्या जरा, कसा अंधार होता, मी थोडं घेतलं त्याच्या हातातून. म्हटलं बाळा तू लाव अगरबत्ती, कारण की त्याला आणि छोट्याला बोलवलेलं की आमच्या मुली नव्हत्या आणल्या, म्हणलं मुलाच्या हातानं पण लावूया आपण. पण आमचा छोटा बाबू आहे ना खूप घाबरत होता जेसीबीला, तर तो बाजूला त्याला घेऊन बाबा थांबले होते नंतर, कारण की तो खूपच रडत होता की बोलले चालू कर. त्याचा आवाज जोरात येतो तर तो खूप घाबरतो. आणि ती दुसरीवाली छोटीवाली ती घाबरत नाही आहे, पण ती आली नव्हती, ती समोर तुम्हाला धावणारच आहे मी, ती पण माझी पुतणी आहे. तर आमच्या बाबूने, हे माझा मुलगा आहे, अगरबत्ती लावतो. ह्या भरपूर ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलाच आहे, सांगायची काही गरज नाही, पण तरी पण सांगते. त्यानं लावली, म्हणजे त्या दोघा जणांना त्याला पण लावू द्यायची होती बाबूला, पण आमचा बाबू खूपच रडत होता, त्या जेसीबीला घाबरतो, त्याच्यामुळे तो काही आलाच नाही, तो लांबच घेऊन बसले होता. मग आमच्या बाबूनं लावली आणि असं काही काम, अशी काही पूजा झाली आमची. नंतर वंदना वगैरे पण केली. आणि फोटो काढायचा तर आपण कसं कुठं गेलो तर खूपच एक्साइटेडमेंट असतो, त्याच्यामुळे फोटो वगैरे काढीन. हे माझे मिस्टर आहे, यांना पण भरपूर तुम्ही ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये बघितलेलेच आहे, त्यांनी पण लावली मग अगरबत्ती. आम्ही हळद कुंकू गुलाल वगैरे सगळं व्हायला, नारळ वगैरे फोडले, 5 नारळ फोडलेले. आणि मग राहिलं सुलं सगळ्याला अगरबत्ती वगैरे लावून 2 मिनटं थांबलो. म्हटलं जेवढ्या अगरबत्त्या लावल्या त्या सगळ्या चेतून व्यवस्थित विजल्या, नंतर मग आपण चालू करूया. आणि यांचं चाललं होतं माझा फोटो काढ, यांचा पण फोटो काढून घेतला शूटिंग करता करता. आणि सगळ्यांना मग प्रसाद वगैरे दिला, नारळ फोडले होते ते, साखर घरी येऊन सगळं घेऊन आलेलो आम्ही, पाणी वगैरे, साखर, नारळ. आणि कसं आहे, साखर आणि नारळ खूप आवडते, आम्ही पण खूप खाल्लं बरं का, एवढे मोठे नारळ होते, सगळ्यांना वाटून दिले, काही उरले सुरले घरी पण घेऊन गेलो. आणि दुसऱ्या दिवशी मुंबईला यायचं होतं तर मुंबईला पण प्रसाद घेऊन आलो. आणि नारळ आणि साखर खूप आवडते बरं का आम्हाला, मग साखर घरी येऊनच आणली होती पहिलीच. आणि मग तिथं साखर वगैरे सगळ्यांना तिथं टाकली आधीच साखर आणि नारळ, नंतर मग साखर सगळ्यांना वाटून दिली. म्हटलं आपलं गोड झालं ते सगळं मस्त गोड गोड तोंड करूया. आणि हे पण माझे सासरी भाऊ आहे, आमच्या सासऱ्याचा भाऊ आहे, हे पण माझे सासरेच आहे. आणि ही बारकी आमची लेट आली बरं का, ही घाबरत नाही आहे, ती दादाजवळ बसली होती तिच्या मोठ्या, आणि तिला बोलले हाय करते, लगेच हाय करते. आणि ती खूप आवडीने माझी व्हिडिओ बघत असते, मी इकडं असते ना, आणि सगळा आमचा परिवार गावी असतो आहे. मग सगळी पूजा वगैरे झाली आणि आम्ही लांब जाऊन बसलेलो होतो. आता आपल्याला विहीर किती घ्यायची आहे राऊंडला, तर एवढं काही मला समजत नाही आहे, जेवढं समजतं तेवढं सांगते मी तुम्हाला. गोल आकाराची जेवढा राऊंड घ्यायचा आहे तेवढ्यानुसार त्या आकाराने करणं चालू होती. इंच टेप होता ऑलरेडी सोबत, म्हणजेच्या जेसीबीवाल्यासोबत. आणि ते आमचे दादा गोल राऊंड करत होते, त्याच्यानुसार ती विहीर चालू करणार होते. आणि विहीर ती जेसीबी चालू करणार होती, म्हणून आम्ही खूप लांब जाऊन उभं राहिलो होतो. म्हटलं त्याचं खूप मोठं हे आहे दात, तर मग भीती वाटते लागाय घरची, छोटे छोटे मुलं आहे. आणि आमचा बाबू रडत होता, त्याच्यामुळे आम्ही थांबलोच नाही, लगेच थोडा दूर जाऊन थांबलो मग. आणि एवढं म्हणजे अंधार नव्हता की चांदोबाचा भरपूर उजेड होता, पण आम्ही लांब जाऊन थांबलेलो होतो. आणि मुलं तो रडत होता असल्यामुळं मग आम्ही तिथं काही थांबलोच नाही. आणि पूर्ण शूट माझ्या मुलाने घेतलं होतं, म्हटलं जेवढं होईन तेवढं घे, तो बोलला अंधार येतो, म्हटलं जसं येईन तसं घे. आणि असं काही राऊंड चौकवून करून घेतला. लगेच विहिरीचं काम आजच चालू करायचं होतं, आणि त्याच्यामुळं म्हटलं आपण जरसं लेट झालं तरी पण पूर्णच थोडंफार थांबूया, चालू केल्याच्या नंतर आपण जाऊया. मग तरी पण आम्ही थांबलेलो भरपूर टाईम, नंतर मग आम्ही गेलेलो, कारण की आमच्या मुली होत्या घरी, त्या बार फोन करायच्या की कधी येता म्हणून. त्या रुसून बसल्या होत्या बरं का येण्यासाठी, त्यांना अगोदर हो हो बोलले, पण मग गाडीत जागा नसल्यामुळे त्यांना काही आणलेलं नाही, त्या रुसत होत्या, रडली तरी एक बाई आमची. मग पण काही पर्याय नव्हती, त्याच्यामुळं म्हटलं तुम्ही नंतर कधीतरी बघा. मग आम्हीच बायका आलो आणि आमची 2 मुलं घेऊन आलो. आणि त्यांना म्हटलं तुम्ही नंतर बघूया. असं काही गोड राऊंड केली,
याचं आखून घेतलं चौकून कोणतं तरी व्हाईट सिमेंट आणून, आणि ती लगेच खोदणं चालू करायची होती. जेवढ्या आकाराची आपण करून घेतली, म्हणजे मोजूनच घेतली, तशी जमत नाही आहे. तर त्या जे JCPवाली माणसं असतात त्यांना माहिती असते कशी असतात, काय असतात, ते कामं करून असतात. तर त्यानुसार मग ते राऊंड मारून घेतला. तुम्ही बघू शकता जेवढं शक्य झालं तेवढं तुमच्याबरोबर शेअर केलं बरं. कारण आम्ही तिकडं लांब बसलो होतो, ते पण घेतलं आहे मला माहीतच नाही आहे. आम्ही तिघ्या जावा तिकडे बसलेलो, नारळ आणि साखर खात. आणि मग म्हटलं आपण चालू झाल्याच्या नंतर जाऊया, कारण की आम्हाला गाडी सोडवायला कोणीतरी हवं होतं. आणि गाडी आमची खूप लांब उभी होती. जेव्हा मी सुरुवातीची क्लिप घेतली त्याच्यामध्ये दावलंच तुम्हाला, म्हणजे आम्हाला 10, 15, 20 मिनटं आम्हाला चालत यावं लागत. पण रस्ता पण खराब होता, त्याच्यामुळे बोलले की माणसं, मग नंतर आम्हाला गाडीवर नेऊन सोडलं त्यांनी. आणि हे चालू काम सोडून आम्हाला जाता नाही आलं. मग आम्ही तिथं बसलोलो नारळ वगैरे खात. आणि असं काही आमच्या विहिरीचं काम चालू झालं बरं का. कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि पहिली अशी JCP लागली, म्हटलं बापरे किती उंच नेत होती, अशी काही माती उचलून नेत होती. आता जे शेतकरी त्यांना माहीतच आहे, त्यांना काही सांगायचं कामच नाही आहे. पण मी शूट केलं आहे तर तुमच्याबरोबर मी शेअर करते बरं का. असं काय आमच्या एरीचं काम चालू झालं बरं का. कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि आज किती खोनली काय, जेव्हा आता मी सध्या मुंबईला आलेली आहे, 2 दिवस झाले हा शूट केला होता व्हिडिओ. जेव्हा मी गावी गेले ना, तेव्हा मी परत आता गावी जाणार आहे. तर ते पण तुमच्याबरोबर शेअर करूया, कितीपर्यंत गेली आहे ना आमच्या एरीला पाणी कधी लागलं ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. गावी जर गेले, म्हणजे विहिरीकडे जर गेले, तर ते तुमच्याबरोबर नक्की मी शेअर करायचा प्रयत्न करेन, जेवढं होईल तेवढं शक्य. गावी गेल्याच्या नंतर आहे ना म्हणजे होतच नाही आहे, शूट होतं आहे पण एडिटिंग होत नाही. कारण की मुलं एवढे मस्ती करतात ना, त्यांचा पूर्ण आवाज त्याच्यामध्ये शूट होतो. त्याच्यामुळं आता हे व्हिडिओ पण 3 दिवस झाले मी शूट केलेला आहे, पण व्हॉईसवर करणं होतच नाही आहे. तरी पण याच्यामध्ये भरपूर आवाज येत असेल, मुलं ऐकतच नाही आहे, एवढी मस्ती करतात, खूपच मस्ती करतात. नको बोलले तरी पण तेच करत राहतात. आणि रात्रीच्या वेळात मग रात्रीच्या टायमाला मग होत नाही माझं एडिटिंग करणं, व्हॉईसवर करणं. असं काही आमच्या विहिरीचं काम चालू झालं आणि व्हिडिओ शूट करणं होतं आहे, पण एडिटिंग होत नाही. आणि जेव्हा एडिटिंग झालं तेव्हा शूट करणं होत नाही. असे काही प्रॉब्लेम येते गावी गेल्यावर खूप कामं असतात आणि मुलं पण खूप परेशान करतात, त्याच्यामुळं होतच नाही आहे. आणि मुलं खूप मस्ती करतात. कसा वाटला आमचा विहिरीचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. नक्की खूपच आनंद झाला होता विहिरीचं काम चालू केलं म्हणजे. चला आता भेटूया अशा दुसऱ्या व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये. आणि कमेंट करायला विसरू नका कसा वाटला म्हणून आजचा व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर माझे सगळी फॅमिली जर बघायची असेल तर नक्की कमेंट करून सांगा. सगळ्यांना मी माझ्या व्हिडिओमध्ये घेऊन येईन आणि तुम्हाला सगळं सांगन. आणि गाव कोणचं आहे ते पण भरपूर मला मेसेज येतात, तर ते पण तुम्हाला एक व्हिडिओ नक्की बनवून टाकेल. तुम्हाला माहिती करायचं आहे तर. आता मला वेळ नसल्यामुळे मी काही बनवत नाही व्हिडिओ. जेव्हा मला वेळ भेटेल तेव्हा मी नक्की प्रयत्न करेन टाकायचा. खरंच मी खूप बिझी आहे. चला मग इथंच एंड करते. भेटत जाऊ आपल्या चॅनलला. सबस्क्रायबर केलं नसेल तर नक्की सबस्क्रायबर करा. अशा नवनवीन रेसिपी व्हिडिओ चॅनलवरती येतच असाल. बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून माझी नोटिफिकेशन पहिली तुमच्या मोबाईलवर येईल. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की खरंच कमेंट करून सांगा. चला भेटूया अशा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.